घोंगडेवस्ती परिसरामध्ये अतिक्रमणमधून महापालिकेने पाडण्यात आलेल्या घरांना आता 15 दिवस उलटले आहे। जोपर्यंत नागरिकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पर्यायी जागा म्हणून नागरिकांना आयुक्तांनी त्वरित राहण्याची सोय करण्यात यावी अशी मागणी विश्वभूषण कांबळे स्वतः आयुक्तांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली आहे। आता चालू आहे मोठा पाऊस। आपण आलो घोंगडेवस्ती या ठिकाणी बघत आहे तुम्ही सगळे महिला पुरुष असं एका छताखाली थांबलेले आहेत। त्यांचे लहान लहान लेकरं या ठिकाणी लेंडकी बाजूलाच आहे। आयुक्त साहेबांना एवढी पण जाणीव नाही की त्याने कुठलाही लक्ष देणं त्यांच्याकडे। आणि आता सध्याची परिस्थिती जर पाहताय, सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे। दिवस पहिल्यासारखे राहिलेले नाहीत। कोरोना काळामध्ये घर भाड्याने मिळले नाहीत। कोण कुणाच्या घर जरी रिकामी जरी असले तर बंद कुलूप लावून ठेवायला लागल्यात, पण कोण कुणाला संसर्ग रोग लावून घेण्याचं काम करी नाही। या ठिकाणी लहान लहान मुलं आहेत, त्यांना आठवडा झाले त्यांनी आजारी पडल्यात, त्यांना ताप सर्दी खोकला आलेला आहे। जर या लहान मुलांचे जर जीव गेले तर याला आयुक्त साहेब तुम्ही स्वतः जबाबदार असाल, एवढं तुम्ही समस्त नोंद घ्यावी।